महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलिसांची मोठी कारवाई। कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरणारे मोलकरीण अखेर गजाआड। मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरून फरार झालेल्या मोलकरणीला अटक करून मोठी कामगिरी केली आहे। 92 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून 3,56,00,000 रुपयांचे दागिने चोरीला गेले होते। पोलिसांनी 8 महिन्याच्या कसून तपासानंतर आरोपी अर्चना साळवी हिला कल्याण येथून अटक केली आहे। तिच्याकडून 1,27,00,000 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांना एका अत्यंत गुंतागुंतीच्या चोरी प्रकरणात मोठे यश मिळवले आहे। कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरून फरार झालेल्या एका मोलकरणीला पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांसह अटक केली आहे। एका 92 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून ही चोरी झाली होती। ही महिला मरीन ड्राईव्ह परिसरात एकटी राहत होती, तर तिचा मुलगा आणि सून दुबईत स्थायिक आहेत। या वृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या तात्पुरत्या मोलकरणीने घरातून कोट्यावधी रुपयांचे दागिने चोरले। चोरीची ही घटना 27 जुलै रोजी उघडकीस आली। घरातून एकूण 1,437 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले होते। या दागिन्यांची एकूण किंमत 3,56,00,000 इतकी होती। कोणाला केली अटक? या प्रकरणी पोलिसांनी अर्चना सुनील साळवी वय 44 वर्ष या आरोपी मोलकरणीला अटक केली आहे। अर्चना साळवी काही महिन्यांसाठीच वृद्ध महिलेच्या घरी तात्पुरत्या स्वरूपात कामासाठी आली होती। तिला सुगंधा नावाच्या एका नोकराणीच्या माहितीवरून कामावर ठेवण्यात आले होते। चोरी उघडकीस आली तेव्हा ती घरी काम करत नव्हती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। जे सर्व वयस्कर, विशेष करून सिनियर सिटीजन्स नसतात, त्यांनी आपल्याकडे जे काही कामावर राहणारे, कामावर ठेवलेली लोक आहेत किंवा घरी येण्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे काम करणारे लोक आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्यांचं पोलीस क्लिअरन्स करून घेणं गरजेचं आहे। आणि आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सिनियर सिटीजन्सला भेटी देतात, त्यावेळी त्यांच्याशी सुद्धा संपर्कात राहून या जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं करून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनात वचक राहील। आणि घरी इतक्या मोठ्या प्रमाणावर दागदागिने, सोनं किंवा पैसे ठेवू नयेत। लॉकर्स, बँकेचा वापर करावा। त्याच पद्धतीने नोकरांना चाव्या किंवा या गोष्टींचा ॲक्सेस टाळावा असं मी सांगेन। मुंबई शहर में काफ़ी सीनियर सिटीजन्स, अकेले रहने वाले लोग हैं। उनके लिए और बाकी लोगों के लिए भी हमारी सलाह रहेगी कि घर पे बड़े पैमाने पे सोना, जेवर या कैश ना रखें। ज़्यादातर बैंक लॉकर्स का यूज़ करें। घर में काम करने वाले जो भी लोग हैं उनका पुलिस क्लियरेंस सर्टिफिकेट लिया जाए और पुलिस को उसकी मालूमात जो है वो दी जाए। और इन्हें जो काम करने वाले लोग हैं, इन्हें डायरेक्टली ट्रस्ट करके जो चाबियाँ है, कीज़ है, उसका एक्सेस या कोई कोड है, नंबर है, इनके एक्सेस ना दिए जाए। ज़्यादा से ज़्यादा इस पे ध्यान रखें। थैंक यू।